विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्षातील सत्र 5 यातील अभ्यासपत्रिका 9वी या अभ्यासपत्रिकेचा विचार आपण आजच्या तासिकेमधून करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, अभ्यासपत्रिका 9वी या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे साहित्य विचार भाग 1. विद्यार्थी मित्र हो, ही जी अभ्यासपत्रिका आहे ही अभ्यासपत्रिका एकूण 50 गुणांची असेल. विद्यापीठीय परीक्षा आणि याची जी प्रश्नपत्रिका असेल ती 40 गुणांची असेल आणि 10 गुण हे तुमच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आहे. अशी एकूण 50 गुणांची ही 5व्या सत्रातील जी 9वी अभ्यासपत्रिका आहे तिचं स्वरूप असणार आहे. विद्यार्थी मित्र हो, या अभ्यासपत्रिकेमध्ये साहित्य विचार भाग 1 ही जी अभ्यासपत्रिका आहे किंवा हा जो पेपर आहे यामध्ये एकूण 5 प्रकारचा अभ्यास, 5 घटकांचा अभ्यास आपणास करावायचा आहे. पैकी यातील 4 घटक हे प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचे आहे आणि 5वा घटक हा प्रकल्प लेखन आहे जो 10 गुणांसाठी असणार आहे. सर्वप्रथम आजच्या या तासिकेमधून आपल्या अभ्यासक्रमासाठी जे एकूण 4 घटक विद्यापीठाने नेमलेले आहे, मराठी अभ्यास मंडळाने तयार केलेले आहे, त्यानुसार प्रथमतः आपण जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचं स्वरूप थोडक्यात समजून घेणार आहोत. त्यातील घटक क्रमांक 1 हा जो आहे याचं नाव आहे साहित्याचे स्वरूप. घटक क्रमांक 1 हे साहित्याचं स्वरूप आहे. यामध्ये साहित्याचं स्वरूप पाहत असताना यामध्ये परत 2 भाग या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. त्यापैकी पहिला भाग किंवा पहिला घटक हा भारतीय विचारसरणी असा आहे आणि या पहिल्या घटकातील जो दुसरा एक उपविभाग आहे किंवा त्याला भारतीय विचारसरणीला अ असं म्हणू किंवा 1 असं म्हणू आणि दुसरा जो भाग आहे ब किंवा त्याला 2 म्हणू, तो आहे पाश्चात्य विचारसरणी. तर घटक क्रमांक 1 मध्ये साहित्याचे स्वरूप पाहत असताना भारतीय विचारसरणी हा एक भाग आपणास अभ्यासाचा आहे आणि दुसरा पाश्चात्य विचारसरणी. या 2 घटकांचा अभ्यास, या 2 विभागाचा अभ्यास साहित्याचे स्वरूप यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यापैकी भारतीय विचारसरणी हा घटक प्रथम आपण पाहूया. यामध्ये कोणता अभ्यासक्रम आहे याचा विचार आपणास करावायचा आहे. त्यामध्ये भारतीय साहित्याचं स्वरूप पाहत असताना साहित्य म्हणजे काय, त्याच्या नेमक्या व्याख्या कोणत्या आहेत आणि कोणकोणत्या विचारवंतांनी, कोणकोणत्या अभ्यासकांनी हे साहित्याचं स्वरूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये भामह, दंडी, हेमचंद्र, मम्मट, विश्वनाथ व इतर संस्कृत अभ्यासकांच्या मताचा विचार भारतीय विचारसरणीमध्ये
अभिप्रेत आहे. म्हणजे साहित्याचं स्वरूप काय आहे किंवा कसे आहे हे समजावून सांगत असताना जे भारतीय अभ्यासक आहेत त्यामध्ये प्रामुख्याने भामा असतील, दंडी असतील, हेमचंद्र असतील, मम्मट असतील, विश्वनाथ असतील आणि इतर जे अभ्यासक आहेत या संस्कृत अभ्यासकांनी जे भारतीय साहित्याचे स्वरूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्या काही व्याख्या सांगितलेल्या आहेत त्याचा विचार या ठिकाणी करायचा आहे. आणि भारतीय साहित्याचं स्वरूप पाहिल्यानंतर, भारतीय साहित्याच्या व्याख्या पाहिल्यानंतर किंवा भारतीय अभ्यासकांनी ज्या काही साहित्याचं स्वरूप समजावून सांगत असताना ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्यानंतर भारतीय अभ्यासकानेच जी साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत त्या साहित्याच्या लक्षणांचाही विचार आपणास या प्रकरणामध्ये अभिप्रेत आहे. मग यामध्ये जे काही स्पष्ट असे अभ्यासक्रमामध्ये उल्लेखले गेलेले महत्त्वपूर्ण घटक आहेत, लक्षणं आहेत. त्यामध्ये अलंकार, वक्रोक्ती, रीती, औचित्य, ध्वनी आणि रस ही साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत. विद्यार्थी मित्र हो, हा भारतीय विचारसरणी यामध्ये एकंदरीत भारतीय अभ्यासकांच्या व्याख्या आणि भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे याचा विचार अभिप्रेत आहे. त्यानंतर याच घटक क्रमांक 1 मध्ये जी पाश्चिमात्य विचारसरणी आहे किंवा पाश्चात्य विचारसरणी आहे त्यामध्ये पाश्चात्य अभ्यासकांनी ज्या साहित्याच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत त्या व्याख्याचा विचार देखील याच घटक क्रमांक 1 मध्ये करायचा आहे. त्यामध्ये जे पाश्चात्य अभ्यासकांनी जे व्याख्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये काही प्रमुख अभ्यासक आहेत ज्यांचा उल्लेख आपल्या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामध्ये हॅझलिट, रस्किन, केवल, कोरखोफ, एडगर, ॲलन पो, वर्ड्सवर्थ व अन्य इतर अभ्यासकांच्या मतांचा परिचय या ठिकाणी करून घ्यावयाचा आहे. आणि पाश्चात्य अभ्यासकांनी जे साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत त्यामध्ये कल्पना, भावना, बुद्धी, लयबद्धता आणि शैली याचा विचार करावयाचा आहे. तर थोडक्यात साहित्याचं स्वरूप घटक क्रमांक 1 यामध्ये आपणास भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याच्या ज्या व्याख्या केलेल्या त्यांनी साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत त्याचा विचार करावयाचा आहे. आणि त्याचबरोबर पाश्चात्य अभ्यासकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या आणि पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेली लक्षणे याचा विचार एकंदरीत या पहिल्या घटकामध्ये करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, घटक क्रमांक 2 हा साहित्याचे प्रयोजन असणार आहे. या साहित्याच्या प्रयोजनामध्ये देखील भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने आणि पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने याचा विचार आपणास करावायचा आहे. यामध्ये भामह, दंडी, भरतमुनी इत्यादीने सांगितलेली साहित्याचे प्रयोजने आणि प्रामुख्याने मम्मट यांचा प्रयोजन विचार अभिप्रेत आहे आपणास करावयाचा आहे. त्यानंतर पाश्चात्य प्रयोजन विचार, भारतीय प्रयोजन विचार आणि पाश्चात्य प्रयोजन विचार या दोन्हीचाही विचार घटक क्रमांक 2 म्हणजे साहित्याचे प्रयोजन या नावाचा आहे त्यामध्ये आपणास उल्लेख करावयाचा आहे. या पाश्चात्य प्रयोजनामध्ये पलायनवाद, स्वप्नरंजन, जिज्ञासापूर्ती, आत्मविष्कार, आल्हाद, आनंद आणि कॅथार्सिस या प्रयोजनांचा विचार अभिप्रेत आहे करावयाचा आहे. हा झाला घटक क्रमांक 2. त्यानंतर घटक क्रमांक 3 हा साहित्याची निर्मिती प्रक्रिया या संदर्भामध्ये आहे. यामध्ये देखील भारतीय विचारसरणी आणि पाश्चात्यांची निर्मिती प्रक्रियेसंदर्भातील मानसशास्त्रीय भूमिका या दोन्ही घटकांचा विचार आपणास करावयाचा आहे. भारतीय विचारसरणीमध्ये प्रतिभा असेल, व्युत्पन्नता असेल, अभ्यास व इतर पूरक कारणे याचा अभ्यास आहे. आणि पाश्चात्यांची निर्मिती प्रक्रियेसंदर्भातील
मानसशास्त्रीय भूमिका असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तोही भाग आपणास पाहायचा आहे. आणि नंतर घटक क्रमांक 4 जो आहे तो घटक क्रमांक 4 मध्ये समीक्षा पद्धती या नावाचा हा घटक आहे. यामध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण समीक्षा पद्धती आहेत त्यामध्ये ऐतिहासिक समीक्षा पद्धती, समाजशास्त्रीय समीक्षा पद्धती, मानसशास्त्रीय समीक्षा पद्धती, मार्क्सवादी समीक्षा पद्धती आणि उपयोजित व इतर समीक्षा पद्धती असा अभ्यासक्रम या ठिकाणी असणार आहे. विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत आपण एकूण 4 घटकांचा विचार केलेला आहे आणि त्या 4 घटकामध्ये घटक क्रमांक 1 हे साहित्याचं स्वरूप आहे. त्या साहित्याच्या स्वरूपामध्ये भारतीय अभ्यासक आणि पाश्चिमात्य अभ्यासक किंवा पाश्चात्य अभ्यासक यांनी ज्या साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहे आणि साहित्याची लक्षणे सांगितलेली आहे त्याचा अभ्यास घटक क्रमांक 1 मध्ये केला आहे. त्यानंतर घटक क्रमांक 2 मध्ये जी साहित्याची प्रयोजने आहेत त्यामध्ये भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने आणि पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने याचा विचार या ठिकाणी अभिप्रेत असणार आहे. त्यानंतर साहित्याची निर्मिती प्रक्रिया हा तिसरा घटक आहे. त्यामध्ये भारतीय विचारसरणी आणि पाश्चिमात्य विचारसरणी यांचाही अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आणि चौथा जो घटक आहे त्यामध्ये समीक्षा पद्धती, यामध्ये ऐतिहासिक समीक्षा पद्धती, समाजशास्त्रीय समीक्षा पद्धती, मानसशास्त्रीय समीक्षा पद्धती, मार्क्सवादी समीक्षा पद्धती आणि उपयोजित व इतर अशा पद्धतीचा हा घटक क्रमांक 4 असणार आहे. यात विविध समीक्षा पद्धती आहेत त्याचीही माहिती आपण घेणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि 5वा जो घटक आहे, घटक म्हणण्यापेक्षा विद्यापीठाची जी परीक्षा होणार आहे ती 4 घटकावर या ठिकाणी होणार आहे. घटक क्रमांक 1 ते घटक क्रमांक 4. आणि यामध्ये हे 40 मार्कासाठी किंवा 40 गुणांसाठी हे 4 घटक या ठिकाणी असणार आहेत. थोडक्यात जर आपण विभागणी केली तर कमी जास्त होऊ शकेल, परंतु प्रत्येक घटक हा 10 मार्कासाठी असा आपण समजू शकतो. कारण 40 मार्काची ही 40 गुणांची तुमची विद्यापीठी लेखी परीक्षा असणार आहे आणि 10 मार्काचं प्रकल्प लेखन असणार आहे. तर आपण जेव्हा 4 घटक जेव्हा अभ्यास पूर्ण करू त्या 4 घटकांचा, त्यावर आधारित एक प्रकल्प लेखन तुम्हाला करावायचं आहे. ते 10 मार्कासाठी असणार आहे. तुमच्या आवडीच्या विषयावर तुम्ही या ठिकाणी प्रकल्प लेखन करू शकता. अशी एकूण 50 गुणांची 50 मार्कांची तुमची ही परीक्षा असणार आहे. सत्र 5व्यातील 9वी अभ्यासपत्रिका याचं स्वरूप असं असणार आहे. विद्यार्थी मित्र हो, अभ्यास मंडळाने किंवा विद्यापीठाने यावरील घटकांचा अभ्यास करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण असे संदर्भ ग्रंथ दिलेले आहेत. त्याचीही आपण या ठिकाणी यादी पाहूया. त्यामध्ये भारतीय साहित्य विचार एक पुस्तक आहे, जो संदर्भ ग्रंथ आहे. त्याचे लेखक गत्रम देशपांडे हे आहेत. त्यांचं भारतीय साहित्य विचार या नावाचं पुस्तक आहे. त्यानंतर जोग राजश्री यांचा अभिनव काव्यप्रकाश या नावाचा एक महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ आहे. त्यानंतर पाटणकर वसंत साहित्यशास्त्र स्वरूप समस्या हा त्यांचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यानंतर गाडगीळ सरा काव्यशास्त्र प्रदीप या नावाचा त्यांचा संदर्भ ग्रंथ असणार आहे. बेडेकर दिके यांचा साहित्य विचार या नावाचा संदर्भ ग्रंथ आहे. कुलकर्णी अवा यांचाही साहित्य विचार नावाचाच हा एक संदर्भ ग्रंथ आहे. त्यानंतर मनोहर यशवंत यांचं नवे साहित्यशास्त्र या नावाचा एक महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ आहे. त्याचबरोबर खंडीबाग भारत यांचा साहित्यशास्त्र नावाचा हा एक संदर्भ ग्रंथ आहे, जो विद्यापीठाने या ठिकाणी नेमून दिलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, थोडक्यात आपण जी आपली 9वी अभ्यासपत्रिका आहे त्या 9व्या अभ्यासपत्रिकेमध्ये असणारे एकूण 4 घटक, त्या 4 घटकांचा
क्रमाक्रमाने या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। आणि हा जो साहित्य विचार, हा जो 9वा पेपर आहे किंवा 9वी अभ्यासपत्रिका आहे, त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत। आजच्या तासिकेमध्ये थोडक्यात आपण आपल्या या अभ्यासक्रमाचं स्वरूप पाहिलेलं आहे। पुढील तासिकेमध्ये आपण प्रत्यक्ष जो अभ्यासक्रम आहे त्याचा या ठिकाणी आपण प्रत्यक्ष आपण तासिकेला सुरुवात करूया। आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।